नमस्कार, मी हनुमंत कापरे, SLPS वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर शेतकरी आहे। तर आपण आता हा जो प्लॉट पाहतोय हा ताग पिकाचा आहे की जे आपले सुरू आणि खोडवा सलग 3 वर्षे ऊसाचं पीक राहिल्यानंतर जमिनीचा पोत बेवड सुधारण्यासाठी, पीक फेरपालट करण्यासाठी आपल्याकडे ताग पिकाचा हिरवळीचे खत म्हणून आपल्याकडे चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो। तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या सतत ऊसाचे पीक असणारे, एकच पीक असणाऱ्या कोणत्याही पिकाच्या पीक वेवड बदलीसाठी ताग पिकाचे जबरदस्त रिझल्ट असतात जैविक खत म्हणून। तरी सर्व शेतकरी बांधवांनी या पद्धतीचा अवलंब करावा। मी स्वतः त्याचा आता आपण पाहतोय किती ताग पीक जोरात आले। त्यासाठी कुठलंही पाणी खत कुठलंही द्यावे लागत नाही। ते 40 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण फुलामध्ये आल्यानंतर आता हे 10-12 दिवसानंतर अजून गाडणीसाठी येईल। आपल्याकडे मातीचा पोत सुधारून पुढच्या पिकासाठी चांगला बेवड होतो, खत होतं। आणि यानंतर मी ऊस लागवड करणार आहे आणि त्यासाठी आपल्या SLPS या संस्थेचे जैविक खते आहेत आपली भुविटा, इक्वारेली, वैदिक ॲग्रो 90 आणि PGPR हे 4 प्रोडक्ट वापरून सलग 3 वर्षे चांगल्या पद्धतीने उत्पन्न आपल्याकडे शेतकरी घेत आहेत। 100 टन प्लस सुद्धा आपल्याकडे रिझल्ट आलेले आहेत। तरी सर्व शेतकरी बांधवांनी AWPL SLPS वेलनेसचे जैविक खते वापरावी आणि काळाची गरज आहे। निम्म्याने खर्च, भरमसाठ होणारा खर्च कमी करून 25 ते 30% उत्पन्न वाढवणं हे आजची काळाची गरज आहे। धन्यवाद।